दर्शको नमस्कार. आरोग्य संपदाच्या आजच्या भागामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. दर्शको, मे महिना हा मूत्राशय कर्करोग जागरूकता महिना म्हणून पाळला जातो, ज्याचा उद्देश या आजाराविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा आहे. या अनुषंगाने आज आपण आपल्या कार्यक्रमात हाच विषय चर्चेला घेतलेला आहे. विषय आहे मूत्राशय कर्करोग जागरूकता. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे यूरोलॉजिस्ट डॉक्टर धनंजय सेलुकर सरांना. सर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अनेक वर्षांचा अनुभव सरांचा या क्षेत्रामधील आहे आणि मुलाचं मार्गदर्शन याविषयीचं आता सरांकडनं जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आणि कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, कर्करोग हा आजच्या काळामध्ये मानवी आरोग्यासाठी एक धोकादायक बाब बनलेली आहे आणि यापैकीचाच एक गंभीर प्रकार म्हणजे मूत्राशयाचा कर्करोग. आता अनेक आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी किंवा मोहीम राबवण्यासाठी वेगवेगळे महिने पाळले जातात. जसा मे महिना हा मूत्राशय कर्करोग जागरूकता महिना आहे. तर हा महिना पाळण्याचं कारण काय आहे, काय उद्देश आहे, काय इतिहास आहे, हे आपल्या दर्शकांना सांगा ना. ब्लॅडर कॅन्सर ॲडव्होकेसी नेटवर्क नावाची एक संस्था आहे. ही मोस्टली वेस्टर्न कंट्रीज म्हणजे US आणि युरोपमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या असं लक्षात आलं की ब्लॅडर कॅन्सरकडे कोणाचंच लक्ष वेधून नाही राहिलेलं आहे. त्यामुळे लोकांना माहिती पडत नाही आहेत की याचे सिम्पटम्स काय राहतात, हा किती झपाट्याने वाढतो आणि पेशंटला मृत्यूच्या आहारी जावं लागते. तर त्याच्यामुळे मे महिना हा ब्लॅडर कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून हा पूर्ण विश्वात पाळला जातो. हो. तथापि भारत सरकार जे नॅशनल प्रोग्रॅम फॉर प्रिव्हेन्शन ऑफ नॉन कम्युनिकेबल डिझिजेस लाईक म्हणजे कॅन्सर्स आहे, डायबिटीस आहे आणि हार्टचे प्रॉब्लेम्स साठी जे प्रोग्रॅम राबवतो त्याच्यामध्येच या महिन्यामध्ये त्यांना ब्लॅडर कॅन्सर अवेअरनेस मोहीम राबवली जाते. ब्रेस्ट कॅन्सर, लंग कॅन्सर किंवा मग मुखरोगाच्या कॅन्सरसाठी प्रोग्रॅम्स आहेत, पण ॲज सच ब्लॅडर कॅन्सरसाठी कुठलाही स्पेशल प्रोग्रॅम नाही आहे. पण जसं पूर्ण विश्वात मे महिना हा ब्लॅडर कॅन्सर अवेअरनेससाठी पाळला जातो, तसा आम्ही पण भारतात पण हा महिना ब्लॅडर कॅन्सर अवेअरनेससाठी पाळला जातो. बरोबर. बाकी कॅन्सरविषयी बऱ्यापैकी ज्ञान लोकांना आहे, पण हा जो आजार आहे मूत्राशयाचा कर्करोग याविषयी म्हणावं तसं नॉलेज नाही आहे. तर हे वाढवणंही गरजेचं आहे आणि त्यानुसार शासनही विविध उपक्रम राबवते, विविध मोहीम राबवते. त्यामुळे अशा मोहिमेमध्ये आपण जनसामान्यांनीही सहभागी व्हायला हरकत नाही. बरं डॉक्टर, या आजाराचं नेमकं स्वरूप काय आहे? काय हा ब्लॅडर कॅन्सर आहे? ब्लॅडर कॅन्सर हा जो एक आजार आहे, हे आपला जो मूत्राशय असतो जिथे आपली लघवी साठते त्याच्या आतील पेशींवर येणारा कर्करोग आहे. त्याची आतील पेशींमध्ये नियंत्रितपणे जर वाढ व्हायला लागली तर तो कॅन्सरचं स्वरूप घेतो. आणि त्याचे मुख्य लक्षण म्हणजे असते पेनलेस हिमॅच्युरिया, म्हणजे लघवीमध्ये रक्त जाणे आणि त्याला आपल्याला त्रास होत नाही. पेशंट सांगतो की मला काल लघवीत रक्त गेलं आणि मला काहीच त्रास नाही झाला, पण पेशंटची अशी समजूत असते की बा मला काही इन्फेक्शन झालं असेल त्याच्यामुळे रक्त गेलं असेल, म्हणून हा खूपदा अननोटीस जातो. रक्त रोज जात नाही, एकदा जातं, मग महिन्या-2 महिन्यांनी आपलं वजन कमी होणं सुरू होतं आणि त्याच्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की ते तर पसरून गेलेलं आहे. तर म्हणून हा अवेअरनेस याच्यासाठी आहे की तुम्हाला एकदा पण असं रक्त गेलं लघवीच्या मार्गातून तरी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमचे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करून घ्या की हे जे रक्त गेलेलं आहे लघवीच्या माध्यमातून हे कॅन्सरमुळे नव्हतं. बरं, आता काय याची लक्षणं दिसून येतात आपण हे जाणून घेऊया. पण त्यापूर्वी हा भारतामध्ये किती प्रमाणात आढळतो डॉक्टर? मोस्ट कॉमन कॅन्सर भारतामध्ये मुखरोगाचा कॅन्सर धरला जातो आणि वर्ल्डमध्ये लंग्स कॅन्सर हा मोस्ट कॉमन कॅन्सर असतो. हा 9व्या नंबरवर येणारा ब्लॅडर कॅन्सर हा 9व्या नंबरवर येणारा कॅन्सर आहे भारतामध्ये. मोस्टली याच्यामध्ये पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो ॲज कम्पेअर्ड टू स्त्रियांमध्ये आणि याचा रेशिओ आहे 3:1 आणि वयोगट असतं 55 ते 70 मध्ये. आणि स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त होतं का हा? हो, स्त्रियांपेक्षा पुरुषांना हा 3 पटीने जास्त असतो. कारण पुरुषांमध्ये याचं मेन जे कारण असतं की ब्लॅडर कॅन्सरचं ते धूम्रपान असतं आणि एन्व्हायरमेंटल आणि पोल्युटंट्स ज्याला आम्ही म्हणतो की रबर फॅक्टरीमध्ये काम करणारे, पेंट्सच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे किंवा डाईज जे असतात म्हणजे जे पेंटच्या फॅक्टरी ॲनिलिन डाईजमध्ये त्या लोकांमध्ये हा प्रामुख्याने आढळतो. बरोबर. आता याची लक्षणं सुरुवातीला जाणून घेऊया. याची लक्षणं काय दिसून येतात डॉक्टर?
लघवी मी जसं सांगितलं, लघवीमध्ये रक्त जाणे हा त्याचं प्रामुख्याने मेन लक्षण हे आहे. हे पहिलं लक्षण असते की त्याला आम्ही म्हणतो पेनलेस हिमॅच्युरिया. संसर्गजन्य रोगामध्ये त्रास होतो, ओटीपोटात दुखतं, पण याच्यामध्ये काहीच दुखत नाही आणि लघवी मार्गातून रक्त जातं, लघवी करताना रक्त आढळतं. दुसरं मेन सिम्पटम्स याचं असतं की समजा हा कॅन्सर वाढलेला असेल आणि आपल्याकडे पेशंट लेट प्रेझेंट झाला असेल तर त्याचं वजन कमी होणं, भूक कमी लागणे आणि किडनीवर परिणाम होणे, हे सगळे लक्षण त्याचे दिसून येतात. हो. स्त्रियांमध्ये काय लक्षणं दिसून येतात डॉक्टर? स्त्रियांमध्ये पण हेच लक्षण दिसून येतात. फक्त स्त्रियांमध्ये जे लक्षण असतात त्याच्यामध्ये पेनलेस हिमॅच्युरिया आणि स्त्रियांमध्ये खूप असं ॲडव्हान्स डिझीजचे कारणं नसतात, कारण ते कधी पण धूम्रपान किंवा कुठे बाहेर एन्व्हायरमेंटल पॉल्युटंट्सला सामोरे गेलेले नसतात. पण स्त्रियांमध्ये पण हा रोग आढळतो. बरं. 81% केसेसमध्ये आम्हाला माहीत राहतं की याचं काही ऑक्युपेशनल एक्सपोजर असेल, म्हणजे याच्या सामान्य रीती जे तो काम करतो पेंट इंडस्ट्री किंवा मध्ये त्याच्याशी ते निगडीत असतं, किंवा धूम्रपान. मोस्टली धूम्रपानमुळे हे कॅन्सर होतात. तर त्याच्यामुळे आमच्या लक्षात येतं की यांनी 30 वर्षापासून हा स्मोकिंग करतोय, 30 वर्षापासून तंबाखूचं सेवन करून राहिलेलं आहे. तर अशामध्ये ते आपलं रिलेशन एस्टॅब्लिश होतं की याच्यामुळे हे कर्करोग झाला आहे. स्त्रियांमध्ये मोस्टली आम्हाला हे लक्षणं जे आहेत फक्त हिमॅच्युरिया म्हणजे लघवीत रक्त जाणे असंच असते, त्याच्याशी आपण त्याचा थेट संबंध लावू शकत नाही. 81% केसेसमध्ये आपल्याला हा संबंध प्रस्थापित करता येतो की या कारणामुळे त्याला ब्लॅडर कॅन्सर होऊन राहिलेला आहे किंवा झालेला आहे. आणि 19% केसेसमध्ये आम्हाला त्याला आमच्या भाषेमध्ये इडिओपॅथिक असं म्हणतात, की त्याच्यामध्ये आम्हाला कारण माहीत नसतं पण कर्करोग आहे. हो, जसं व्यसनांमुळे म्हणालात तुम्ही, या व्यतिरिक्त काय कारण आहेत की हा आजार होऊ शकतो? जसं मी सांगितलं की मुख्य कारण जे आहे तंबाखू सेवन आणि सिगरेट स्मोकिंग, हे प्रामुख्याने एक कारण आहे. नंतर मग ऑक्युपेशनल हजार्ड्समध्ये आम्ही घेतो, त्याच्यामध्ये जे रबर, पेंट आणि डाय इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये हे असतं. वारंवार जे आहे क्रोनिक इरिटेशन, समजा एखाद्याला मूत्राशयाचा खडा झालेला आहे आणि तो त्याच्या ब्लॅडरला खूप इरिटेट करून राहिला आहे, वारंवार इन्फेक्शन होऊन राहिलं आहे, तर लॉंग स्टँडिंग केसेसमध्ये पण अशा लोकांना कॅन्सरचे लक्षणं दिसून येतात. हो, वारंवार मूत्रमार्गाचं इन्फेक्शन होणं हाही एक जोखमीचा घटक ठरू शकतो का? असं म्हणतात, डायरेक्टली कोरिलेशन नाही आहे की बा UTI, कारण स्त्रियांमध्ये UTIचं प्रमाण खूप जास्त असते, पण असं कोरिलेशन आपण करू शकत नाही की संसर्गजन्य रोगामुळे कॅन्सर झाले. पण त्याच्यामध्ये जर क्रोनिक इरिटेशन असेल, त्याच्यामध्ये खडे झाले असतील आणि ते लॉंग स्टँडिंग त्यांनी काही उपचार केला नसेल, तर ते आतल्या परतीला, जे ब्लॅडरची आतली परत असते त्याला जर वारंवार इरिटेट करत असतील तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन कॅन्सर होण्याची शक्यता वाढून जाते. बरोबर. साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्तींना हा आजार होतो? जनरली 55 ते 70 हे वयोगट हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात, कारण जसे जसे बॉडीमध्ये चेंजेस होत राहतात, जसं तुम्ही 20 वर्षापासून कोणी धूम्रपान करून राहिलेलं आहे, 20-25 वर्षापासून कोणी पेंटच्या इंडस्ट्रीमध्ये काम करून राहिलं आहे, तर त्याच्या बॉडीमध्ये चेंजेस होण्यासाठी, त्याच्या बॉडीमधल्या ज्या पेशी असतात सेल्समध्ये चेंजेस येण्यासाठी एक साधारण 15 ते 20 वर्षाचा हे, म्हणून आमच्याकडे येणारा जो वयोगट असतो तो 55 ते 70 मधला जास्त असतो. हो, साधारण 50च्या टप्प्यावर या आजाराचं स्वरूप काही वेगळं असतं का? हा आजार कोणालाही होऊ शकतो. आमच्या बघण्यात आलेला आहे की 21 वर्षाच्या मुलाला पण हा आजार होऊ शकतो आणि 70 वर्षाच्या माणसाला पण हा आजार होऊ शकतो. पण तरुण लोकांमध्ये हा जो आजार असतो हा ॲडव्हान्स डिझीज नसतो, हा लो डिझीज असतो. आणि ॲडव्हान्स डिझीज म्हणजे वयोगट जे असतं 55 ते 70 मध्ये, हा ॲडव्हान्स कॅन्सर डिझीज चे पेशंट्स आम्हाला या वयोगटात आढळतात. बरोबर. डॉक्टर, तुम्ही कारणं आणि लक्षणं या आजाराची सांगितली आहेत, पण पुष्कळदा असं होतं, काही पेशंट बोलतात की आम्हाला काहीच लक्षणं नव्हतं, पण जेव्हा काही सुरुवात जाणवली, डॉक्टरांकडे गेलो, तेव्हा हा आजार 2रा-3रा टप्प्यापर्यंत पोहोचलेला होता. असं का होतं? सगळ्यात पहिले निग्लिजन्स, की मला कॅन्सर होऊ शकत नाही, हा डिनायल फेज असतो लोकांमध्ये. एखादी व्यक्ती अशी पण असते, जसं मी सांगितलं की 19% लोक असे असतात की ज्यांना धूम्रपान नाही केलेलं आहे, जे रबर इंडस्ट्रीमध्ये काम नाही करत आहेत, त्यांना पण हा कर्करोग होऊ शकतो. आणि मुख्य लक्षण म्हणजे पेनलेस हिमॅच्युरिया, लघवीमध्ये रक्त जाणे, आणि ते कुठल्याही दुखण्याशी किंवा इन्फेक्शनशी संबंधित नसते. आणि लघवीमध्ये एकदा रक्त गेलं आणि मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर मग 6 महिन्यांनी मला कळतं की अरे त्यावेळेस मला एकदा गेलेलं होतं, ते 2 दिवस राहिले होतं, पण मी पाणी जास्त पिलं आणि ते
सिम्पटम निघून गेलेलं होतं. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि 6 महिन्यानंतर मग अचानक माझं वजन कमी होऊन राहिलेलं आहे, माझ्या किडनीच्या पॅरामीटर्स जसं क्रिएटिनिन वाढून राहिलेलं आहे, हे लक्षात येताच तो डिझीज ॲडव्हान्स झालेला असतो. आम्ही डॉक्टरांकडे जेव्हा पेशंट्स असे येतात त्यावेळेस तो डिझीज ॲडव्हान्स झालेला असतो. बरोबर. म्हणजे थोडंसं काही असं वेगळी लक्षणं जाणवली की ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. डॉक्टर, आता यावर निदान होणं खूप गरजेचं आहे. कशा पद्धतीने निदान केलं जातं? आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो त्याचं प्रामुख्याने सिम्पटम्स असते की बा मला डॉक्टर साहेब 7 दिवसापासून लघवीमध्ये रक्त जाऊन राहिलं. तर अशा कंडिशनमध्ये काही नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट असतात, जसं लघवीची टेस्टिंग करतो आम्ही, त्याच्यामध्ये काही कॅन्सरच्या पेशी आढळून राहिल्या आहेत का. सोनोग्राफी ही पण एक नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे आणि कुठे पण रेडिली अवेलेबल असते. त्याच्यात आम्हाला कळून जाते की मूत्राशयात काही गाठ आहे का, किडनीवर काही स्वेलिंग आहे का. हे निदान झाल्यावर मग आम्ही त्याला सब्जेक्ट करतो CT स्कॅन आणि MRI साठी की त्याचं स्वरूप काय आहे, किती गाठी आहेत, 1 आहे, 2 आहेत, मल्टिपल आहेत का, म्हणजे एकच गाठ नसून मल्टिपल गाठ राहू शकतात, अनेक गाठी राहू शकतात. तर त्याचं स्वरूप काय आहे, ते कुठे पसरलेलं आहे का. आणि मी म्हणतोय की बा हे गाठी आहेत, हे कॅन्सरचे आहेत असं नसते. वी हॅव टू डॉक्युमेंट. आम्हाला ते प्रूव्ह करावं लागतं की ह्या गाठी कॅन्सरच्या आहेत, याच्यामुळेच रक्त चाललेलं आहे पेशंटचं. तर त्याच्यासाठी आम्ही सिस्टोस्कोपी करतो. जसं आपल्याला पोटाचे अल्सर बघण्यासाठी आपण एंडोस्कोपी करतो, तर सिस्टोस्कोपी ही एक तपास असते जी लघवीच्या छिद्रातून आम्ही दुर्बीण टाकून करतो. आम्हाला त्याचं रेकॉर्डिंग करता येतं आणि त्याच वेळेस डायग्नोसिससाठी आम्ही त्याची बायोप्सी घेतो. समजा एकच गाठ असेल, 3 ते 5 सेंटीमीटरच्या साईजची असेल, तर ती आम्ही पूर्णपणे काढू पण शकतो. गाठ काढल्यावर आम्ही त्याच्या आतमधल्या परतीचा पण एक भाग तपासायला पाठवतो की हे कुठपर्यंत पसरलेलं आहे. आणि धिस कॅन बी थेरापेटिक अँड डायग्नोस्टिक. म्हणजे निदानही झालेलं आहे आणि ट्रीटमेंट पण झाली आहे. समजा ते आतमध्ये पर्यंत नसेल गेलं आणि आम्ही सिस्टोस्कोपी करून त्याला बायोप्सी घेतली त्याची, त्याला आमच्या भाषेत ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ ब्लॅडर ट्यूमर, TURBT असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये त्याचं ट्रीटमेंट पण होऊन जातं. हो, म्हणजे पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो अशा टेस्ट केल्या जातात, त्यानंतर मग उपचारांची दिशा ठरते. तर आपण उपचारांवर येऊया. तर सुरुवातीला या कॅन्सरच्या स्टेजेस कोणत्या आहेत त्यावर प्रकाश टाका ना. स्टेज 0 म्हणजे जी आतमधली लेअर आहे, आतील लेअर आहे, त्याच्यावर कॅन्सरचं एक छोटंसं बुबुळ किंवा एक गाठ दिसून येते. त्याचं साईज 3 सेंटीमीटरपेक्षा छोटं असते. ते काढल्यावर स्टेज आम्ही बघतो की ते कुठेच पसरलेलं नाही. स्टेज 1 मध्ये आतील लेअरपेक्षा थोड्याशा आतमध्ये ते गेलेलं असते, पण मसलमध्ये नसतं गेलं, स्नायूमध्ये नाही गेलं असतं. ही स्टेज 1 झाली. स्टेज 2 मध्ये हाच कर्करोग मसल म्हणजे मूत्राशयाच्या स्नायूपर्यंत पोहोचलेला आहे, हा स्टेज 2 झाला. स्टेज 3 म्हणजे आम्ही त्याला लोकली ॲडव्हान्स म्हणतो की मूत्राशयाच्या बाहेर निघून आजूबाजूच्या अवयांमध्ये, जसं प्रोस्टेटमध्ये गेला आहे, स्त्रियांमध्ये सर्विक्स किंवा युट्रसमध्ये गेलेला आहे किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये गेला आहे, हे स्टेज 3 झालं. आणि स्टेज 4 म्हणजे डिस्टंट ऑर्गन्स, जसं लिव्हर आहे, लंग्समध्ये आहे किंवा बोन्समध्ये गेला आहे, दिस इज स्टेज 4. प्रत्येक स्टेजची ट्रीटमेंट वेगळी असते. तर मग आपण पहिल्या स्टेजबद्दल बोलूया ना डॉक्टर. तर काय रुग्णाला सुरुवातीला त्याचा त्रास होतो पहिल्या स्टेजमध्ये आणि त्यानंतर मग उपचार पद्धती ठरते? रुग्णाला एकच त्रास असतो की माझ्या लघवीतून रक्त गेलं आहे. काही लोक हे पाहून घाबरून जातात, काही लोक डिनायलमध्ये असतात की हे तर इन्फेक्शनमुळे असेल, मी पाणी कमी पिल्यामुळे लघवीतून रक्त गेले असेल असं त्यांची समजूत असते. पण आम्ही याला रेड फ्लॅग म्हणतो, धोका म्हणतो की लघवीतून रक्त जाणे ही कुठल्याही परिस्थितीत चांगली गोष्ट नाही. त्याच्यानंतर आम्ही इव्हॅल्युएशन सुरू करतो की का बरं लघवीत रक्त गेलं, इन्फेक्शनमुळे गेलं, लघवीच्या चाचण्या होतात, सोनोग्राफी होते आणि त्याच्यात आम्हाला पिक्चर क्लिअर होतं की बा हे लघवीत रक्त जे गेलं आहे गाठीमुळे गेलं आहे. स्टेज 0 मध्ये आणि स्टेज 1 मध्ये जेव्हा मूत्राशयाच्या स्नायूपर्यंत कर्करोग पसरलेला नाही तेव्हा एंडोस्कोपिक ट्रीटमेंट, त्याला TURBT, ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ ब्लॅडर ट्यूमर म्हणतो. आम्ही ती संपूर्ण गाठ आणि आतमधल्या स्नायूचा एक भाग तपासायला पाठवतो की ही गाठ कुठल्या कॅन्सरची आहे, कुठल्या प्रकारचं होतं, लो ग्रेड आहे, हाय ग्रेड आहे, ग्रेड्स ठरवले जातात पुढची ट्रीटमेंट. आणि आमच्या जर लक्षात आलं की हे आतमध्ये पसरलं नाही आहे पण हाय ग्रेड आहे, तर याला आम्ही की नाही रेग्युलर फॉलोअपमध्ये आणि इंट्रावसायकल BCG, इंट्रावसायकल म्हणजे मूत्राशयात आम्ही BCG नावाचं एक वॅक्सिन सोडतो की इम्युनोथेरपी म्हणतो आम्ही त्याला, आणि ते पुन्हा त्याला येऊ देत नाही. बरोबर डॉक्टर, याविषयी पुढे जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा.
दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. आपण ब्रेकवर जाण्याआधी कॅन्सरच्या स्टेजेसबद्दल बोलत होतो आणि सोबत उपचारांबद्दल बोलत होतो. सुरुवातीला स्टेज 0 ते 1 याबद्दल तुम्ही सांगितलं. स्टेज 2चा जो कॅन्सर असतो यामध्ये काय रुग्णाला त्रास होतो आणि कशी उपचार पद्धती दिली जाते? स्टेज 2 मध्ये मूत्राशयाचा कॅन्सर जो आहे स्नायूपर्यंत गेला असतो. स्नायूचं नाव असतं डेट्रुचर मसल. त्यापर्यंत जर कॅन्सर गेलेला आहे तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. त्याच्यामध्ये आपण एंडोस्कोपिकली तो कॅन्सर ट्रीट करू शकत नाही. त्याच्यासाठी आम्हाला शस्त्रक्रिया करावी लागते. त्याचं नाव असते रॅडिकल सिस्टेक्टॉमी. रॅडिकल सिस्टेक्टॉमी म्हणजे तुमचा पूर्ण मूत्राशय आणि आजूबाजूचे जे पण लिम्फ नोड्स आहेत, आयलियाक ग्रुपचे लिम्फ नोड्स, हे सगळं काढून आम्हाला पाठवावं लागतं. पुरुषांमध्ये मूत्राशयासोबत आम्हाला प्रोस्टेट पण काढून पाठवावं लागतं आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय आणि अँटेरियर वॉल ऑफ वजायना आणि फॅलोपियन ट्यूब आणि ओव्हरी पण काढून पाठवावं लागतं. ही मोठी शस्त्रक्रिया असते. 4 ते 5 तास लागतात आणि याच्यानंतर आम्ही ते पॅथॉलॉजिस्टकडे पाठवतो आणि लिम्फ नोड जर पॉझिटिव्ह असतील तर त्याला किमोथेरपी किंवा रेडिएशन द्यायचं आहे का त्याचा पण विचार केला जातो. कधीकधी TURBT केल्यानंतर आपल्याला स्वरूप कळतं की बा कॅन्सर हा मोठा होता, तर त्याला आपल्याला डाऊन स्टेज करायचं असते. डाऊन स्टेज म्हणजे की बा सर्जरीच्या आधी त्याचं प्रमाण बॉडीमधलं कमी करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी पण देतो. न्यू ॲडज्युव्हंट म्हणजे शस्त्रक्रिया करण्याच्या आधी दिलेली किमोथेरपीला आम्ही न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतो. याच्याने ती स्टेज कमी करता येते, डाऊन स्टेज करता येते आणि त्याचे रिझल्ट्स असं पाहण्यात आलेलं आहे, असं रिसर्च बघण्यात आलेलं आहे की ज्या पेशंट्सला न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी देण्यात आली होती त्यांचं सर्वायवल जो रेट आहे तो जास्त असतो. 5 इयर सर्वायवल रेट हा जास्त असतो ज्यांना डायरेक्ट ऑपरेशनला घेतलं जातं. बरं, तर हे झालं स्टेज 2चं. आता तिसरी स्टेज जी आहे ती पण म्हणजे बऱ्यापैकी हा कॅन्सर पसरलेला असतो. तर कशा पद्धतीने उपचारांची दिशा ठरते? याच्यामध्ये सगळ्यात पहिले कॅन्सर समजा स्टेज 3 मध्ये असेल तर आम्ही त्यांना न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी देतो. त्याच्याने भरपूर प्रमाणात जे कॅन्सरचं प्रमाण आहे ते कमी करण्यात येतं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला रॅडिकल सिस्टेक्टॉमी देतो आणि याच्यामध्ये न्यू ॲडज्युव्हंट दिल्यावर आम्हाला कळतं की हे कुठल्या किमोथेरपीला तो चांगला रिस्पॉन्स करून राहिलेला आहे आणि त्याचं सर्जरीमध्ये पण आम्हाला बेनिफिट होतो. पूर्णपणे आम्ही सर्जरी, ज्याला आम्ही R0 रिसेक्शन म्हणतो, पूर्णपणे आम्ही मूत्राशय आणि त्याच्या आजूबाजूचे अवयव काढल्यावर पेशंटचे सर्वायवल बेनिफिट देण्यात आम्हाला यश येतं. हे झालं स्टेज 3चं. बरं, स्टेज 4 मध्ये मग काय प्रकारे उपचारांची दिशा ठरते? स्टेज 4 मध्ये कॅन्सर हा ऑलरेडी पूर्ण बॉडीमध्ये पसरलेला असतो, म्हणजे त्याच्या फुफ्फुसात गेलेला असतो, लिव्हरमध्ये, बोन्समध्ये, आणि आम्ही पेशंटला क्युरेटिव्ह इंटेंट नाही देऊ शकत. म्हणजे आम्ही पेशंटला असं सांगू शकत नाही की बा हे शस्त्रक्रिया केल्यावर पण आम्ही तुला पूर्ण एक आयुष्य देऊ शकतो म्हणून. तर हे पॅलिएटिव्ह इंटेंट असतं की बा रोज त्याच्या लघवीमधून रक्त जाऊन राहिलं आहे, त्याचं हिमोग्लोबिन ड्रॉप होऊन राहिलं आहे, त्याचं वजन कमी होऊन राहिलं आहे. तर अशा कंडिशनमध्ये आम्ही त्याला किमो रेडिएशनसाठी हे करतो. आणि जर रक्त खूपच चाललं आहे आणि खूप आम्हाला त्याला ट्रान्सफ्युजन देण्याची गरज पडत आहे तर पॅलिएटिव्ह सिस्टेक्टॉमी. पॅलिएटिव्ह म्हणजे की बा त्याच्या बॉडीतून आम्ही तो कॅन्सरचा भाग आणि मूत्राशय काढून घेतो, कारण रोज रोज जे रक्त जाऊन राहिलं आहे त्याची जी परिस्थिती खालवून राहिलेली आहे बॉडीची ती कमी करण्यात आम्हाला यश येतं. पण हे क्युरेटिव्ह नसतं. त्याची एक क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी केलेली प्रक्रिया असते. हो डॉक्टर, स्टेज 2चा जो कॅन्सर आपण मगाशी बोललात त्यावेळी आधी किमोथेरपी दिली जाते आणि मग शस्त्रक्रिया केली जाते असं आपण बोललात. तर हे कसं ठरतं? किती दिवसांनी ती किमोथेरपी दिली जाते? कशा सायकल असतात त्या? न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपीमध्ये आमच्या लक्षात येतं की बा हा जरी मसलपर्यंत गेलेला आहे, आजूबाजूला गेले नाही आहे, पण याचं स्वरूप मोठं आहे, याचा साईज मोठा आहे, तर त्याला डाऊन स्टेज करण्यासाठी आम्ही किमोथेरपीमध्ये एमवॅक रेजिम येतं आणि एक GC रेजिम, जेमसिटाबिन आणि सिस्प्लॅटिनचं रेजिम असतं. तर हे ज्याचं टॉलरन्स जसं आहे त्या हिशोबाने आम्ही हे करतो. एमवॅकचे रिझल्ट्स चांगले असतात आणि ही थेरपी आम्ही 3 सायकल दिल्यानंतर आम्ही पेशंटला सब्जेक्ट करतो रॅडिकल सिस्टेक्टॉमीसाठी आणि ओव्हरऑल सर्वायवलमध्ये याचा बेनिफिट होतो. म्हणजे जे 5 वर्षांमध्ये जे आमचे रिझल्ट्स किंवा जे काही पेपर्स असतात त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे आणि आमचं वैयक्तिक अनुभव पण असा आहे की बा ज्या पेशंटला आधी न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी दिली जाते त्यांचं सर्वायवल बेनिफिट त्यांना मिळतं. बरोबर, म्हणजे त्या पेशंटचं वय, त्याची प्रतिकार शक्ती, ह्या सगळ्या गोष्टी बघून मग आपली उपचारांची दिशा ठरते. बरं डॉक्टर, आता पेशंट जेव्हा आपल्याकडे हा आजार घेऊन येतात तेव्हा आधीच थोडेसे मानसिकरित्या खचलेले असतात आणि मलाच का हा आजार झाला आहे ही भावना असते आणि ट्रीटमेंटही थोडीशी त्रासदायक असते.
अशावेळी काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं ठरतं. तर कशा पद्धतीने त्यांना समजवण्यात येतं? कॅन्सरचा पेशंट हा स्पेशल कन्सिडर केला जातो आमच्याकडून. आणि तसेच निसर्गाने आणि देवाने त्याचं आयुष्य कुठेतरी त्याचं जे नियतीने त्याचं नशीब कुठेतरी हिरावून घेतलं असं आमची समजूत असते. आम्ही त्याला स्पेशल वेळ देतो, त्याच्या नातेवाईकांना हे वेळ देतो की हा कॅन्सर क्युरेबल आहे, हा पूर्णपणे तुमचा पेशंट बरा होऊ शकतो. आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि जे पण सरकारचे जे प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये याची पूर्णपणे ट्रीटमेंट फ्री केली जाते. बरं. आणि आमचे जे पेशंट्स ठीक होऊन घरी गेलेले आहेत त्यांचे नंबर्स आमच्याकडे असतात, ते वारंवार आमच्याकडे व्हिजिटसाठी येत असतात. तर अशा कंडिशनमध्ये आम्ही त्यांचं फोनवर बोलणं करून देतो किंवा आठवड्यातून एक दिवस ठरवतो की ते आमचे जुने पेशंट जे ऑपरेशन झालेले आहेत आणि पूर्णपणे बरे झालेले आहेत ते पेशंट्स येऊन त्या पेशंटला भेटतात आणि त्यांना सांगतात, त्यांना विश्वास देतात की मेडिकल सायन्स हे खूप प्रगत झालेलं आहे आणि यावर तुम्ही विश्वास ठेवा, कुठलेही दुसरे उपाय तुम्ही करू नका आणि ट्रीटमेंट पूर्णपणे घ्या. बरोबर. आता एक महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, की ही ट्रीटमेंट झाल्यानंतर फॉलोअप किती गरजेचा ठरतो? स्टेज 0, स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये रिकरन्स होण्याचे चान्सेस भरपूर असतात. स्टेज 3 आणि स्टेज 4 तर ऑलरेडी पसरलेलं आहे. जे क्युरेबल स्टेजेस असतात स्टेज 0, स्टेज 1 आणि स्टेज 2 याच्यामध्ये फॉलोअप आणि 5 वर्षापर्यंत ठेवतो. पहिल्या 2 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक 3 महिन्यात पेशंटला बोलवतो. त्यावेळेस त्याची सिस्टोस्कोपी, त्याची अल्ट्रासोनोग्राफी, त्याचे ब्लड टेस्ट, छातीचे एक्सरे वगैरे घेतले जातात आणि वर्षातून 2दा त्याचं CT स्कॅन केलं जाते. हे पहिल्या 2 वर्षाचं फॉलोअप झालं. आणि 3ऱ्या, 4थ्या, 5व्या वर्षात आम्ही प्रत्येकी 6 महिन्यांनी त्यांना बोलवतो. 5 वर्षापर्यंत जर आम्हाला कुठलेही असे सायन्स आणि सिम्पटम्स आढळले नाही की हा कर्करोग वापस येऊन राहिलो तर मग आम्ही त्याला वर्षातून एकदा फॉलोअपसाठी सांगतो. हा त्याचा फॉलोअपचा प्रमाण असतो. फॉलोअप एवढं गरजेचं असतं कारण इतर कर्करोगापेक्षा कॅन्सर जे ब्लॅडर कॅन्सर आहे त्याच्यामध्ये रिकरन्स रेट खूप जास्त असतो. ऑलमोस्ट 35 to 60% रिकरन्स रेट असतो. बरोबर. त्यामुळे हा फॉलोअप असणं गरजेचं आहे. अशावेळी कुटुंबातल्या व्यक्तींची जबाबदारी किती वाढते? कशी भूमिका त्यांची असायला हवी डॉक्टर? कुटुंबाचं जे रोल आहे याच्यामध्ये खूप जास्त आहे. हो. पेशंट एकतर घाबरलेला असतो, त्याला हॉस्पिटलपर्यंत नेणं, प्रत्येक वेळेस त्याला समजूत घालणं की आज ही टेस्ट आपल्याला करणे आवश्यक आहे, त्याच्यावर पडणारा आर्थिक बोजा आणि त्याच्या मनातली भीती, हा पुन्हा येऊन तर नाही राहिला, डॉक्टर का मला वारंवार बोलवतात, डॉक्टर का नाही मला सांगत की तुम्ही ठीक होऊन जाल म्हणून. तर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये पेशंटचं एज्युकेशन आणि जे ठीक झालेले पेशंट असतात आमचे, ज्यांनी 5 वर्ष पूर्णपणे फॉलोअप केलेला असतो, फॉलोअप घेतलेला असतो, अशा पेशंटचं त्यांना टेस्टिमोनियल दाखवणे, त्यांच्याशी भेट करून देणे, त्याच्यामध्ये खूप मोठा त्याचा भाग असतो. बरोबर. डॉक्टर, याविषयी पुढे जाणूया, पण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शको, ही चर्चा अशीच पुढे सुरू राहील, पण इथे थांबूया आणि कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. मूत्राशय कर्करोग जागरूकता या शीर्षकाअंतर्गत युरोलॉजिस्ट डॉक्टर धनंजय सेलुकर आपल्यासोबत स्टुडिओत उपस्थित आहेत. महत्त्वपूर्ण विषय आणि छान माहिती आपल्यापर्यंत सर पोहोचवत आहेत. पुढे याबाबत काही प्रश्न सरांना विचारूया. डॉक्टर, जेव्हा रुग्णाचं मूत्राशय काढण्यात येतं तेव्हा लघवी तर पूर्ववत निघायला पाहिजे शरीरातून, यासाठी काही शस्त्रक्रिया आहेत का? हो. रॅडिकल सिस्टेक्टॉमी म्हणजे पूर्ण मूत्राशय, त्याच्या आजूबाजूचे जे लिम्फ नोड्स आहेत ते, प्रोस्टेट, स्त्रियांमध्ये युट्रस, सर्विक्स, फॅलोपियन ट्यूब, ओव्हरी सगळं काढल्यावर आता आमच्या पुढे एक मोठी कोंडी असते की बा त्याला कुठल्या प्रकारे आम्हाला युरिन त्याची बाहेर निघायला हवी. त्याच्यामध्ये आमचे 2 ऑपरेशन्स असतात. एक आयलियल कंड्यूट असतं, छोटी आतडी, त्याला आम्ही आयलियम म्हणतो. त्याचा 12 ते 15 सेंटीमीटरचा भाग घेऊन जे किडनीतून पाईप्स येतात ज्याला युरेटर म्हणतो ते त्याला जोडण्यात येतात आणि नाभीच्या बाजूला छोटंसं छिद्र करून तो आतडीचा जिवंत भाग वरती काढला जातो, त्याला म्हणतात कंड्यूट. बरं. तर ते जे किडनीमधलं युरिन त्या कंड्यूटमध्ये साचतं आणि ते बॅगमध्ये, त्याला बॅग लावावी लागते, ते बॅगमध्ये साचत राहतं. प्रत्येक 2 ते 2.5 तासात पेशंट वॉशरूमला जाऊन ती बॅग खाली करू शकतो. याला म्हणतात रॅडिकल सिस्टेक्टॉमी विथ आयलियल कंड्यूट. दुसरा प्रकार असतो निओ ब्लॅडर. बरं. निओ ब्लॅडर हा जनरली आम्ही यंग लोकांमध्ये देतो ज्यांच्यामध्ये खूप मोटिवेशन असतं. हा पण आयलियमचाच बनवला जातो, पण याच्यामध्ये आयलियमचा सेगमेंट मोठा काढला जातो
आणि मूत्राशयाची पिशवी बनवून त्याला पूर्ववत नैसर्गिक मार्गाला जोडलं जातं. बरं. तर याच्यामध्ये युरेथ्राला मेल्समध्ये युरेथ्राला आणि फिमेल्समध्ये युरेथ्राला जोडल्यावर पेशंटला बॅग लावायची गरज नसते. पेशंट नैसर्गिकरित्या युरिन करू शकतो. बरं. आणि निओ ब्लॅडर नंतर काही प्रॉब्लेम्स असे असतात की बा जे आम्ही निओ ब्लॅडर तयार करतो ते आयलियममध्ये असते आणि आयलियमची एक गुणवत्ता असते की बा तो चिकटा सोडतो, म्युकस ज्याला म्हणतो. तर आम्हाला पेशंटला खूप मोटिवेट करावं लागतं की हे चिकटा तुम्हाला स्वतःला काढायचा आहे. आम्ही त्याची प्रॉपर ट्रेनिंग देतो. आमच्याकडे ट्रेनिंगसाठी पिशवी कशी लावायची, मूत्राशयातला चिकटा स्वतःच्या हाताने नळी टाकून कसा वॉश देऊन काढायचा याची प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते. पेशंटला ट्रेनिंग दिली जाते, पेशंटच्या कुटुंबाला ट्रेनिंग दिली जाते. कारण याचे कॉम्प्लिकेशन्स पण फार आढळून येतात की जर तो चिकटा बरोबर काढला नाही तर त्याच्यामुळे मेटाबॉलिक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, क्षार शरीराचे कमी जास्त होऊ शकतात. बरं. त्याच्यानंतर पेशंटला मूत्राशयामध्ये खडा होऊ शकतो. मूत्राशयाचे जे पाईप जोडले आहेत ते बुजू शकतात, स्टिनोसिस होऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं आणि किडनीवर फरक पडू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पेशंटला सांगाव्या लागतात. हो. मग कशा पद्धतीने ती काळजी व्यवस्थित घेणं गरजेचं आहे? जसं आयलियल कंड्यूट झाल्यावर स्टोमाचं काळजी घेणं आवश्यक आहे, स्टोमा क्लीन ठेवणं आवश्यक आहे, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. स्टोमा आणि बॅगमध्ये खूपसा डिफरन्स नाही राहिला पाहिजे. स्टोमावर बॅग प्रॉपरली अटॅच झाली पाहिजे जेणेकरून लघवी जी आहे ती पोटाच्या चामडीला लागली नाही पाहिजे. त्याच्यामुळे ती जागा लाल होणे, त्या जागेवर इरिटेशन होऊन ती जागा एक्सफोलिएट होणे म्हणजे ती उपसल्या जाऊ शकते. तर प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते. आमच्याकडे स्टोमा स्पेशलिस्ट असतात लोक जे त्यांना सांगतात की तुम्हाला किती मोठं बॅगला छिद्र करायचं आहे, कसं लावायचं आहे, बेल्ट कसा वापरायचा आहे. प्रत्येक 2-3 दिवसात ती बॅग जेव्हा खराब होऊन जाते त्याच्यावर क्षार बसतात लघवीचे, ती फेकून द्यायची आणि दुसरी पुन्हा कशी लावायची ते शिकवलं जाते. निओ ब्लॅडरमध्ये आम्ही पेशंटला सांगतो आणि नातेवाईकांना पण सांगतो की एव्हरी 5th डे एव्हरी 7th डे तुम्हाला ब्लॅडर वॉश द्यायचा आहे. ब्लॅडर वॉशमध्ये सगळं हे जे चिकटा आहे तो निघाला पाहिजे. बिटाडीनचा वॉश असतो जेणेकरून ते काही दिवसांनी त्याच्यामध्ये येणाऱ्या चिकट्याचं प्रमाण पण कमी होते. जसं जसं दिवस वाढतात तर त्याच्यामध्ये युरिन साचून साचून ते चिकट्याचं प्रमाण पण कमी होतं. साधारण किती दिवसांनी पेशंट या अवस्थेतून बाहेर येतो आणि नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात करतो? रॅडिकल सिस्टेक्टॉमी आणि आयलियल कंड्यूट किंवा निओ ब्लॅडर ही फार मोठी, याला आमच्या भाषेत सुप्रामेजर सर्जरी म्हणतात. पूर्ववत येण्यासाठी कमीत कमी 3 आठवडे लागतात. बरं. त्याच्यामध्ये आमच्या डायटिशियनचा रोल असतो, आमच्या फिजिओथेरपिस्टचा रोल असतो की त्याला एवढी मोठी सर्जरी झाल्यावर कधी कधी ICU मध्ये ठेवायची गरज पडते. त्याच्यानंतर त्याचं जे फॉलोअप असतो आणि त्याचं जे रिहॅबिलिटेशन असतं की आता ही सर्जरी तर झाली आहे, त्याच्या मनातली भीती काढण्यासाठी आम्हाला त्याच्या सायकॅट्रिस्टचं पण आम्ही खूप मोलाचं हे असतं की त्याच्या मनात काही भीती नाही राहिली पाहिजे. मग डायटिशियनचा की आता तर कॅन्सर निघालेला आहे, आता तुमच्या बॉडीला पुन्हा रिमॉडेल करण्यासाठी तुम्हाला कसा आहार घ्यायचा आहे. धूम्रपान तर सोडणे अत्यंत गरजेचंच असतं. आम्ही पहिला आमची जी अट ठेवतो, जर तुम्ही धूम्रपान सोडणार नसाल तर आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकणार नाही, कारण याच्यानंतर रिकरन्स आला तर आम्ही त्याला वाचवू शकत नाही. तर हे एक सांगणं त्याच्यासाठी गरजेचं असतं. आणि फिजिओथेरपी, त्याच्यानंतर फिजिओथेरपीमध्ये की तुम्हाला कसं स्वतःला रिबिल्ड करायचं आहे, चेस्ट फिजिओथेरपी किंवा तुम्हाला अजून काही दुसरे रोग होऊ नये, कारण तुमची इम्युनिटी तशी पण हे केलेली असते. कारण किमोथेरपी समजा दिली असेल तरी इम्युनिटी कमी राहते आणि तुम्हाला स्वतःला गर्दीतून कसं सांभाळायचं आहे, तुम्हाला स्वतःला पुढे कसं ठीक होण्यासाठी तुम्हाला काय काय आहार घ्यायचे आहेत ते सगळं आम्ही त्यांना सांगतो. बरोबर. पण आता ह्या ज्या तुम्ही शस्त्रक्रिया सांगितल्या डॉक्टर, तर त्या रुग्णांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे? कारण रोजचं आयुष्य जगताना त्याला अनेक अडचणी येऊ शकतात ना. हो. तर आयलियल कंड्यूट नंतर स्टोमा केअर जे असतं किंवा बॅग बरोबर लावणे, भरपूर पाणी पिणे, इरिटेशन नाही झालं पाहिजे, इन्फेक्शन नाही झालं पाहिजे याची काळजी घेणे आम्ही त्याला शिकवतो. आणि निओ ब्लॅडर नंतर जसं मी सांगितलं की ब्लॅडर वॉश देणे हे गरजेचं असतं. पेशंट जर स्वतः करू शकत नसेल, पेशंट ला भीती वाटत असेल तर आम्ही त्याच्या फॅमिलीमधल्या जो कोणी त्याचा केअरटेकर असतो त्याला हे शिकवतो. बरं. बरं, आता ह्या तर शस्त्रक्रिया झाल्या, उपचारांसोबत झाल्या, पण ज्या व्यक्तीला हा आजार होतो ट्रीटमेंटनी बऱ्यापैकी तो बरा होतो, पूर्ववत आयुष्य जगायला सुरुवातही करतो, पण एक कुठेतरी मनात भीती असते डॉक्टर की हा आजार परत तर येणार नाही ना मला. तर किती प्रमाणात हा आजार परत येण्याची शक्यता असते? रिकरन्स रेट जे जसं मी तुम्हाला सांगितलं की या आजारामध्ये रिकरन्स रेट खूप जास्ती आहे. तर 5 वर्षापर्यंत फॉलोअप मॅन्डेटरी असतो. 5 वर्षापर्यंत फॉलोअप बरोबर घेतला नाही
किंवा मग इम्युनोथेरपी, जसं स्टेज 1 साठी आम्ही जी इम्युनोथेरपी देतो इंट्राव्हसायकल BCG, ती 3 वर्षापर्यंत चालते. इंट्राव्हसायकल BCG मध्ये काय की आम्ही पेशंटला बोलवतो आणि त्याला एक आमचं इंडक्शन फेज असतं. इंडक्शन फेज म्हणजे प्रत्येक आठवड्याला त्याला आम्ही ती BCG थेरपी देतो. बरं. मूत्राशयामध्ये औषध टाकतो आणि 1 तास ते औषध ठेवतो. कॅथेटरच्या मार्गाने ते आम्ही औषध टाकतो, जेणेकरून की मूत्राशयाच्या आतमधल्या लेअरमध्ये ते औषध लागलं पाहिजे आणि त्याच्यावर त्याची इम्युनिटी वाढली पाहिजे, पुन्हा कर्करोग आला नाही पाहिजे. हो. तर हे पहिले 6 आठवडे कंटिन्युअस, नंतर 3 महिन्यांनी 3दा, मग 6 महिन्यांनी, 12 महिन्यांनी, 18 महिन्यांनी आणि मग 24 आणि 30, बरं. असं 3 वर्षापर्यंत हे घेतो. समजा एखाद्याने BCG, त्याला वाटलं की बा BCG थेरपी नंतर आता मी इंडक्शन फेज नंतर बरा झालोय, समजा तो नाही आला, तर त्याच्यामध्ये रिकरन्स होण्याचे चान्सेस वाढतात. बरं, त्यामुळे ही काळजी इथे घ्यायला पाहिजे. Yes. शस्त्रक्रियेनंतर सुद्धा संसर्ग होणार नाही, हो. हा देखील मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. बरं डॉक्टर, आता अनेक असे हे आजार आहेत, त्यासाठी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. आपला इतक्या वर्षाचा अनुभव आहे, तर असे किती केसेस तुम्ही हँडल केलेले आहेत आणि पेशंट बरे झालेले आहेत? मागील 15 वर्षामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल GMC मध्ये एक 200 ते 250 पेशंट्स कॅन्सर चे आम्ही ट्रीट केलेले आहे. त्याच्यामध्ये जे प्रमाण असतं ते पुरुषांमध्ये जास्त आणि फिमेल्समध्ये कमी असतं. आणि आमचे जे मॅक्झिमम जे स्टेज 2 मधले रॅडिकल सिस्टेक्टॉमी विथ आयलेल कंड्यूटचे पेशंट्स आहेत, जर ते मोटिवेटेड राहतात आणि त्यांच्यामध्ये पेशंट्सचं सर्वायवल खूप छान असते. मागच्याच आठवड्यात माझे एक जुने पेशंट होते, जे मी 2013 मध्ये ऑपरेट केले होते. ते भेटायला आले होते की डॉक्टर साहेब, मी आज ठीक आहे, पण मला आता की नाही कमरेमध्ये बॉल रिप्लेसमेंट, त्यांच्या हिप बॉल रिप्लेसमेंटची सर्जरी होती, तर तुम्हाला भेटून यायला सांगितलंय डॉक्टरांनी. बरं. तर त्यामुळे मला खूपच आनंद झाला की एक 2013 मध्ये केलेली शस्त्रक्रिया आणि एवढी मोठी शस्त्रक्रिया, आज तो पेशंट दुसऱ्या कारणासाठी फक्त मला भेटायला आलेला आहे. तर मला ते ऐकून फार छान वाटलं. आणि मागच्या 15 दिवसात मी 4 पेशंट्स असेही बघितलेले आहेत की ज्यांना नाविन्याने हा कर्करोग आढळलेला आहे. आणि मी सेम त्यांना सांगितलं की मागच्याच आठवड्यात मला माझे जुने पेशंट भेटून गेलेले आहेत, ते छान आहेत, तुम्ही पण ट्रीटमेंट पूर्ण करा आणि तुम्हाला असा खूप 6 महिने 1 वर्ष एवढे दिवस तुम्हाला विचार करण्यासाठी नाही आहेत आणि तुम्ही धूम्रपान त्यागा. बरोबर, म्हणजे निदान आणि उपचार व्यवस्थित झाले तर रुग्ण बरा होऊ शकतो. बिलकुल बिलकुल. बरोबर. पुढे जाणून घेऊया, विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शको, लवकर निदान आणि उपचार जर केलं तर रुग्णाचं जीवन सुधारू शकतं. याविषयी बोलूया, पण या छोट्याशा ब्रेकनंतर. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. या विषयाशी अनुसरून काही प्रश्न आता सरांना विचारूया. डॉक्टर, या व्यतिरिक्त आणखीन काय कारणं सांगता येतील की हा ब्लॅडर कॅन्सर होऊ शकतो? एक तर क्रोनिक इरिटेशन, जसं खूप लोकांना मूत्राशयाचा खडा असतो आणि तो अननोटिस्ड असतो, कारण त्याच्यामुळे काही सिम्पटम्स नसतात. खडा मोठा झालेला असतो, कधी कधी 5 ते 10 वर्ष पण लोकांना खडा असतो की मला याचा त्रास नाही, मी याचं ऑपरेशन कशाला करू. बरं. हे पण समजूत असते. आणि तो जेव्हा मोठा होऊन जातो 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, तर त्याला काटे असतात आणि ते कंटिन्युअसली मूत्राशयातील आतील लेअरला इरिटेट करत असतात. तर ते स्टोन काढल्यावर पण आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की पुढच्या 5 वर्षांमध्ये पण कोणाकोणाला त्या स्टोनमुळे कर्करोग झालेला असतो. त्याला आमच्या भाषेत स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असं म्हणतात ब्लॅडरचं. तर त्याच्यामध्ये पण आम्ही पेशंटला सांगतो की बा जेव्हा हा खडा काढला जातो, त्याच्या आजूबाजूच्या जे आतमधली लेअर आहे त्याची पण बायोप्सी घेतली जाते की याच्यामध्ये काही कर्करोगाचे चेंजेस तर आलेले नाही आहेत. त्याला मेटाप्लास्टिक चेंजेस म्हणतो आम्ही, की असे कर्करोगाचे चेंजेस तर आले नाहीत. आणि त्यांना पण सांगतो की बा एवढा मोठा खडा काढलेला आहे, हा तुमच्या लघवीच्या पिशवीमध्ये एवढ्या वर्षापासून होता, याच्या क्रोनिक इरिटेशनमुळे तुम्हाला संभाव्यता धोका असतो. तर त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक 1 वर्षामध्ये येऊन आम्हाला दाखवा, सोनोग्राफी करा, काही गाठ तर नाही येऊन राहिली आहे, हे आम्ही बघत असतो त्यांना. मग या स्टोनमुळे काय त्रास होतो नेमका? स्टोनमुळे लघवीमध्ये जळजळ, लघवी अपुरी होणे आणि क्रोनिक इरिटेशन म्हणजे ओटीपोटात दुखत राहणे. बरं. आणि त्रास खूप नसला, लघवीमध्ये रक्त गेलं नाही, लघवीचा प्रवाह चांगला असला, तर पेशंट याच्याकडे दुर्लक्ष करत असतात.
की स्टोनच आहे, मी आयुर्वेदिक औषध घेऊन टाकतो, निघून जाईल. आणि याच्याकडे लक्ष नसताना मग आमच्या लक्षात येतं की बा खूप वर्षानंतर जेव्हा हा स्टोन घेऊन पेशंट येतो आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस येतात, त्याच्या बॉडीमध्ये चेंजेस येतात. त्यामुळे लक्षणांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. बरं, आता आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे, नवनवीन शस्त्रक्रिया होत आहे, जसं तुम्ही मगाशी शस्त्रक्रियेबद्दल सांगितलेलं आहे. क्वालिटी ऑफ लाईफ या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांचं कसं सुधारतं, काय सांगाल डॉक्टर? शस्त्रक्रिया जी करण्याची पद्धत असते त्याच्यामध्ये जी कन्व्हेन्शनल मेथड आहे, ओपन रॅडिकल सिस्टेक्टॉमी विथ आयलियल कंड्यूट किंवा निओ ब्लॅडर, हे तर झालं. आता तंत्रज्ञान खूप पुढे चाललं आहे. त्याच्यानंतर ओपन नंतर लॅप्रोस्कोपिक मेथड्स आलेले आहेत, लॅप्रोस्कोपिक नंतर रोबोटिक आलेले आहेत. लॅप्रोस्कोपी आणि ओपन किंवा रोबोटिकमध्ये क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटचं खूप चांगलं असतं. चिरा लागत नाही, जे काही शस्त्रक्रिया होते ते छोट्या छोट्या छिद्रातून केली जाते. ठीक आहे, हे तंत्रज्ञान आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये पण आलेलं आहे. आम्ही रोबोटिक सर्जरीचा वापर करून पण मूत्राशयाच्या कर्करोगाचं ऑपरेशन्स करून राहिलेलो आहे. आणि त्याच्यानंतर रॅडिकल सिस्टेक्टॉमी आणि आयलियल कंड्यूट वगैरे, हे अशा पेशंट्समध्ये जे त्याचं रिकव्हरी असते ती खूप फास्ट असते. जसं ओपन मेथडने केल्यानंतर आम्ही सांगतो की बा एक 15 दिवस ते 3 आठवडे पेशंट ॲडमिट असतो. पण लॅप्रोस्कोपी आणि जर रोबोटिक सर्जरी केल्यानंतर पेशंट हा 5व्या ते 7व्या दिवशी घरी चाललेला असतो. बरं, ठीक आहे. आणि त्याला आम्ही कंटिन्युअस फॉलोअप आहे, त्याच्यामध्ये तेवढा विकनेस वगैरे नसतो या सर्जरीज नंतर. तर त्याच्यामुळे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ आणि मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी, म्हणजे पुन्हा तो पूर्ववत आपलं आयुष्य सुरू करण्यासाठी, त्याच्यासाठी खूप हे एक वरदान ठरलेलं आहे रोबोटिक सर्जरी. त्यामुळे हे जे तंत्रज्ञान विकसित होत आहे ते आपल्या फायद्यासाठीच होतं आहे आणि आपल्यासारखे निष्णात डॉक्टर रुग्णांची काळजी घेतात आणि त्यांना पूर्ववत आयुष्य जगण्यासाठी एक उमेद देतात, सकारात्मकता त्यांच्यामध्ये वाढवतात. डॉक्टर, आणखीन एक थेरपी आहे, ती इम्युनोथेरपी आहे. ती नेमकी काय आहे आणि याचे काही प्रकार आहेत का? हो, बेसिकली जी स्टेज 1 मध्ये जे असतात की बा ते स्नायूपर्यंत पोचलेला नाही आहे आणि फक्त आतील लेअरवर आहे, तर त्याच्यामध्ये ग्रेड्स असतात की हा कर्करोग हाय ग्रेड असेल तर त्याला आम्ही इंट्राव्हसायकल BCG देतो. हा एक इम्युनोथेरपीचा प्रकार आहे. तर इंट्राव्हसायकल BCG मध्ये जे आतल्या जे पेशी आहेत, मूत्राशयाच्या आतले इनर जे पेशी असतात, सेल्स असतात, त्याच्यामध्ये आम्ही की नाही इम्युनिटी डेव्हलप करतो की हा कॅन्सरमध्ये रिकरन्स होऊ नये. तर याच्यासाठी आम्हाला की नाही इंट्राव्हसायकल BCG याला 2 फेजेसमध्ये द्यावं लागतात. एक इंडक्शन फेज असते आणि एक कंटिन्युएशन फेज असते. इंडक्शन फेजमध्ये आम्ही TURBT झाल्यानंतर, ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ ब्लॅडर ट्यूमर, हे झाल्यानंतर पेशंटला पुन्हा बोलवतो 4 आठवड्यांनी, पुन्हा दुर्बीण टाकून बघतो की आम्ही जे एंडोस्कोपिक सर्जरी केली आहे त्याच्यानंतर पुन्हा काही येऊन तर नाही राहिलेलं आहे, कॅन्सरचा रिकरन्स तर नाही. कॅन्सरचा रिकरन्स नसेल आणि हाय ग्रेड असेल तर मग आम्ही त्याला इंट्राव्हसायकल BCG देतो. इंट्राव्हसायकल BCG मध्ये आम्ही पेशंटला लघवीच्या मार्गातून नळी टाकतो आणि त्या नळीच्या माध्यमातून आम्ही BCG थेरपी त्याला देतो. BCG हे एक औषध असून ते पूर्ण मूत्राशयाच्या आतील भागेला पूर्ण कोट केलं जाते. 1 तास आम्ही ते औषध तसंच ठेवतो, पेशंटला चालायला लावतो, पेशंटला त्याच्या पोझिशन्स चेंज करायला सांगतो की जेणेकरून ते पूर्ण मूत्राशयाच्या आतील लेअरला कोट झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर 1 तासानंतर 1 ते 1.5 तासानंतर आम्ही बायोहझार्ड्स जे हे राहतं, कारण BCG म्हणजे हे TBचं एक हे आहे, अंश आहे, तर ते आम्ही बायोहझार्डच्या मेथडनी त्याला डिस्कार्ड करतो. हे आपल्याला हॉस्पिटलमध्येच घ्यावं लागतं अंडर गायडन्स ऑफ मेडिकल पर्सनल, कोणी पण घरी घेऊ शकत नाही. आणि पहिले 6 आठवडे कंटिन्युअस आम्ही, समजा एखादा पेशंट सोमवारी आला तर तो पुढचा सोमवार, असे 6 आठवडे त्याच दिवशी येऊन ते प्रत्येक 7 दिवसांनी आम्ही BCG देतो. याच्यानंतर जी कंटिन्युएशन फेज असते ती 3 महिन्यानंतर असते. 3 महिन्यानंतर पुन्हा आम्ही पेशंटला बोलवतो, पुन्हा दुर्बीण टाकून बघतो की काही कर्करोग येऊन तर नाही राहिलेला आहे, BCG आपलं काम करत आहे की नाही आहे. तर त्याच्यामध्ये पण समजा कर्करोग नाही येत आहे, सोनोग्राफीनी पण क्लिअर केलेलं आहे की बाई काही कर्करोग नाही आहे, तर पुन्हा 3 सायकल देतो. पहिले 6 दिले होते, आता 3 सायकल देतो. हे 3ऱ्या महिन्यावर झालं. मग याच्यानंतर 6व्या महिन्याला पण सेम प्रोसिजर, 12व्या महिन्याला पण हे सेम प्रोसिजर, 18व्या महिन्याला, 24व्या महिन्याला आणि 30व्या महिन्याला, म्हणजे टोटल 3 वर्षापर्यंत आम्ही BCG देतो. बरं, याचं कारण हे आहे की ब्लॅडर कॅन्सरमध्ये रिकरन्स होण्याचं प्रमाण खूप जास्ती असते. म्हणजे मोस्टली 35 to 55% रिकरन्स होऊ शकतो. आणि आम्हाला रिकरन्स झाला तर तो
जेव्हा कॅन्सर परत येतो तो जास्त जोमाने आलेला असतो, त्याचा स्टेज पण बदलू शकते. बरं. आणि त्याच्यानंतर आम्हाला रॅडिकल सिस्टेक्टॉमी हे मोठं ऑपरेशन करण्याचं डिसिजन घ्यावं लागतं आणि खूपदा पेशंट त्याच्यासाठी तयार नसतात की मला पिशवी लावायची नाही आहे बरं. असं. तर म्हणून आम्ही पेशंटला सल्ला देतो की तुम्ही फॉलोअप खूप महत्त्वाचं आहे, फॉलोअप घ्या, पूर्ण प्रोसिजर करा, पूर्ण BCGची थेरपी पूर्ण घ्या आणि जेणेकरून तुमच्यामध्ये रिकरन्सचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊ हो. शकतं. मग संभाव्य गुंतागुंत या दरम्यान होऊ शकते का रुग्णामध्ये? हो, BCG थेरपीमध्ये जी असते ती त्याच्यामध्ये एक रिॲक्शन तयार करते मूत्राशयामध्ये. त्याच्यामुळे पेशंटला लघवीमध्ये जळजळ होणे, लघवीच्या ओटीपोटात खूप दुखणे, याच्यामुळे पेशंट त्रस्त असतो. पण आम्हाला त्याला मोटिवेट करावं लागतं. बरोबर. याला आम्ही म्हणतो BCGचे सिस्टमिक साईड इफेक्ट्स जे असतात त्याच्यामुळे तो पेशंट घाबरून जातो की मला डॉक्टरसाहेब खूप जळजळ होते. आम्ही त्याला समजवतो की हे जे प्रोसिजर आपण करतोय हे तात्पुरतं आहे, ही जी जळजळ आहे तात्पुरतं आहे, तुला सहन कमी म्हणजे ते जळजळ कमी करण्यासाठी सहन करण्यासाठी आम्ही औषध उपचार पण करतो, बरं. पण ट्रीटमेंट पूर्ण घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि फॉलोअप हाही गरजेचा ठरतो. बरं डॉक्टर, आता या आजाराविषयी थोडेसे गैरसमज आहेत. प्रत्येक आजाराविषयी असतात, याही विषयी आहे, तर काय सांगाल? सगळ्यात पहिले हा आजार तर ज्या लोकांमध्ये आलेला आहे त्यांनी डिनायल फेजमधून निघायला पाहिजे की मला हा आजार झालेला आहे, आता मला याच्यातून बाहेर पडायचं आहे. जर निदान लवकर झालं, स्टेज 0, 1 किंवा 2 मध्ये झालं तर क्युरेबलची चान्सेस खूप जास्ती असतात. हो. म्हणजे तो पेशंट संपूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये झालं तर ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं, कारण ट्रीटमेंट घेतलं नाही तर पेशंट तसाच एक्सॅंग्विनेट होऊन जाईल, तो तसाच गळून जाईल. हो. तर ट्रीटमेंट घेणं फार आवश्यक असतं, जेणेकरून त्याची क्वालिटी ऑफ लाईफ आम्हाला सुधारता आली पाहिजे. बरोबर. तर त्याच्यामुळे स्टेज 3 आणि स्टेज 4ला पण ट्रीटमेंट असते, पण ती क्युरेटिव्ह इंटेंट नसते. क्युरेटिव्ह इंटेंट म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जे काही चेंजेस होऊन राहिले त्याला जगायला जो त्रास होऊन राहिला ते कमी करण्यासाठी दिलेली ट्रीटमेंट असते. बरोबर. खूप छान पद्धतीने तुम्ही डॉक्टर यावर प्रकाश टाकताय. पुढे जाणून घेऊया. दर्शको, ही चर्चा अशीच पुढे सुरू राहील, पण इथे थांबूया आणि घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. मूत्राशय कर्करोग आणि त्याविषयी ती जागरूकता किती महत्त्वाची आहे याबाबत काही मुद्दे आपण जाणून घेऊया. डॉक्टर, शासनाकडून अनेक वेळोवेळी उपक्रम राबवले जातात. खास करून मे महिन्यामध्ये विविध उपक्रम, मोहीम राबवल्या जाते, जेणेकरून जनजागृती याबाबत व्हावी, लोकांपर्यंत याविषयीचं ज्ञान पोहोचावं. तर शासनाकडून कुठल्या उपाययोजना, उपक्रम राबवले जातात? शासनाचा जो उपक्रम असतो ब्लॅडर कॅन्सरशी, असं स्पेशल उपक्रम ब्लॅडर कॅन्सरशी निगडीत अजूनपर्यंत आलेला नाही आहे. पण शासनाचं धोरण जे आहे की कुठलाही कॅन्सरसाठी त्याला प्राथमिक PSC केंद्र असो किंवा RH असो किंवा मेडिकल कॉलेज असो, रुग्णाला कुठल्याही प्रकारचा आर्थिक बोजा देत नाही. त्याचं कम्प्लीट ट्रीटमेंट फ्रॉम डायग्नोसिस टू रिहॅबिलिटेशन, म्हणजे त्याचं कॅन्सर नंतरचं पण जे जीवन आहे त्याच्यामध्ये शासनाचा मोलाचा भाग हे आहे की त्या पेशंटला कुठल्याही परिस्थितीत आर्थिक बोजा येऊ देत नाही. आपल्याकडे आयुष्यमान योजना कार्यरत आहेत. आपल्याकडे असं नाही की बा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिकचं तंत्रज्ञान अवेलेबल नाही आहे. माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडून सगळे तंत्रज्ञान अवेलेबल करून दिलेले आहेत, जेणेकरून गावात राहण्यातला गरीबातला गरीब रुग्ण पण योग्य उपचार आणि ॲडव्हान्स्ड उपचार पण घेऊ शकतो. बरं. ग्रामीण भागामध्ये किती जागरूकता आली आहे याविषयी? याविषयी ग्रामीण भागामध्ये आपली जी मेडिकल सिस्टम असते ते PSC, RH, नंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ही 3 टायर सिस्टम असते. याच्यामध्ये ग्रामीण भागात जर पेशंट PSCला पण गेला तर आम्ही सगळे एका दुसऱ्याशी निगडीत असतो, कनेक्टेड असतो. तर तो पेशंट आमच्याकडे रेफर केला जातो की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज युरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये ही व्यवस्था, ही सोय दिलेली आहे, ही ट्रीटमेंटची फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर तो पेशंट आमच्याकडे PSCमधून रेफरल लेटर घेऊन येतो. त्याच्यानंतर रेफरल लेटर घेऊन आल्यावर आम्ही जे काही प्राथमिक उपचार किंवा तपासण्या असतात ते केल्यावर पेशंटला आम्ही ॲडमिट करतो आणि त्याला आम्ही कुठल्याही प्रकारची डेट्स दिली जात नाही. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये हा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल आहे, SOP ज्याला म्हणतो आम्ही, की कर्करोग समजा कोणाला असेल तर त्याला त्याच दिवशी भरती केलं जाते आणि त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात. बरोबर. निदान लवकर झालं तो उपचार लवकर होईल आणि तो पुन्हा पूर्ववत आयुष्य जगू शकेल. हेही जनजागृतीच्या माध्यमातून वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचवलं जातं. बरं डॉक्टर, जीवनशैली कशी असायला हवी याबाबत काय सांगाल? सध्या तर खूप फास्ट आयुष्य झालेलं आहे, लाईफ झालेलं आहे, पण मुख्यतः
धूम्रपान, टोबॅको, स्मोकिंग हे मेन कारण असतं, एक रिझन असतं की बा आपल्याला कुठलाही कर्करोग होऊ शकतो. हो. ब्लॅडर कॅन्सर हा अनुवंशिक नसतो. हा मोस्टली कधी छोट्या बच्चूंमध्ये पण दिसला जातो, पण त्याचं प्रमाण किंवा त्याची जी पसरण्याची क्षमता असते ती कमी असते. आणि हा अनुवंशिक नसतो, तर त्याच्यामुळे तुमची जीवनशैली एक हेल्दी जीवनशैली पाहिजे, की तुमची लठ्ठपणा नसो, रेग्युलर एक्सरसाइज पाहिजे, यू हॅव टू क्विट स्मोकिंग, टोबॅको आणि धूम्रपान तुम्ही सोडला पाहिजे. आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जे पण एक आहार जे असतो त्याला हेल्दी डाएट ज्याला म्हणतो ती तुम्हाला पाळायला पाहिजे. हेल्दी डाएट, हेल्दी एक्सरसाइज आणि तुमचे अवॉइड टोबॅको. हो. आहारामध्ये कुठल्या घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे? ब्लॅडर कॅन्सरसाठी असं स्पेशल काही घटक नाहीत, पण तुमची इम्युनिटी चांगली राहिली पाहिजे, तुम्हाला काही रोग झाले नाही पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. बरं. अनेक वर्षांपासून सर तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ किती सायन्स प्रगत झालं आहे, किती ट्रीटमेंटच्या पद्धती बदललेल्या आहेत, किती लोक जागरूक झाले आहेत, काय एकंदरीत याचं उत्तर द्याल? मी 2012 पासून मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहे. पहिले माझ्याकडे येणारे पेशंट जे असायचे ते स्टेज 2 स्टेज 3चे पेशंट जे असायचे ते मॉरिबंड असायचे. म्हणजे त्याच्यावर आपण मोठी शस्त्रक्रिया करू शकू का, शस्त्रक्रिया केल्यावर हा पूर्ववत आपल्या घरी जाऊ शकेल का, इथपासून आम्हाला काळजी असायची. पण हेल्दी डाएट आणि जसं ॲडव्हान्स सायन्स प्रगत होऊन राहिलेलं आहे, निरनिराळे उपचार आलेले आहेत, निरनिराळ्या उपचार पद्धती आलेल्या आहेत, जसं लॅप्रोस्कोपी आल्या आहेत, आपण डिस्कस केलं, रोबोटिक आलेलं आहे. त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ खूप छान झालेला आहे आणि क्युरेटिव्ह आहेत आणि आम्हाला रिझल्ट्स पण मिळत आहेत. आमच्याकडे जर 65 आणि 70 वर्षाचा पण कोणी पेशंट आला ज्याला कर्करोग आहे, तो पण पूर्णपणे बरा होऊन घरी जाऊ शकतो. बरोबर. आपल्यातील एखादी अशी केस आठवते आहे का की तो रुग्ण लवकर बरा झाला, व्यवस्थित फॉलोअप त्याचा होता, ट्रीटमेंट आणि व्यवस्थित घेतली? आत्ताच मी मागे जसं बोललेलो होतो की बा एक हेल्थ पर्सनल होते, म्हणजे ती सिस्टर होती आणि तिच्या वडिलांना ते झालेलं होतं आणि ती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी आलेली होती. तिला आम्ही सांगितलं तर तिच्या लक्षात आलं की आपल्या बाबांना कर्करोग झालेला आहे. तिनेच तिच्या बाबाला समजवलं की सायन्स पुढे गेलेलं आहे, डॉक्टर्स म्हणतात, मी पाहिलेले आहेत पेशंट्स, आणि लगेच तिसऱ्या दिवशी आम्ही त्याला सर्जरीला सगळे उपचार म्हणजे निदान झालं आणि त्याचे बायोप्सी झाल्यानंतर आम्ही लगेच त्यांना रॅडिकल सिस्टेक्टॉमीसाठी पोस्ट केलं. बरोबर. आणि त्यावेळेस त्यांचं वजन पण खूप जास्त होतं. आम्हाला बाकी रेस्पिरेटरी आणि कार्डियक इव्हॅल्युएशनमध्ये पण थोडासा त्रास होताच पेशंटला, पण तो पेशंट पूर्णपणे त्याच्यामध्ये जे इनर ज्याला स्ट्रेंथ म्हणतो, आतली जी तिची इच्छाशक्ती जगण्याची होती, ते पाहून आम्हाला असं वाटलं की हा पेशंट घरी जाणार. आणि पूर्ण सर्जरी झाल्यानंतर 7व्या दिवशी तो घरी गेला आणि 13 वर्षानंतर तो भेटायला पण आला. बरं. म्हणजे लवकर निदान आणि लवकर उपचारांमुळेही आजार लवकर बरा होऊ शकतो. काही शरीरामध्ये जर काही बदल जाणवले तर त्वरित कृती करावी, अर्थात डॉक्टरांकडे जावं आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हरकत नाही. दर्शको, मूत्राशय कर्करोग जागरूकता महिना हा आपल्याला सतर्क राहण्याचा इशारा करतो. त्यामुळे संतुलित आहार, निरोगी जीवनशैली आणि आवश्यक असलेल्या चाचण्या वेळोवेळी जर केल्या तर नक्कीच आपण एक सुरक्षित आयुष्य जगू शकू. तेव्हा आवश्यक असलेल्या चाचण्या करणं आणि सुरक्षित आयुष्य जगणं हे ध्येय समोर ठेवून आपणही या मोहिमेत सहभागी होऊ शकता. तर डॉक्टर धनंजय सेलुकर, आपण इथे आलात आणि याविषयीची छान माहिती आम्हा दर्शकांना सांगितलीत. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. नमस्कार.